नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील विशेष लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या योजनांमध्ये दिरंगाई आणि होणारा विलंब टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे। संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ यासारख्या विशेष सहाय्य योजनांचे पैसे हे महाडीबीटी मार्फत आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करून कालाव्यपय टाळण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले। मंत्रालयातून विभागीय आयुक्त आणि मग जिल्हाधिकारी आणि तिथून तहसील कार्यालय करत लाभार्थ्यांना या योजनांचे आजपर्यंत पैसे मिळत होते, त्यामुळे यासाठी बरेच दिवस लागायचे। जिल्हाधिकाऱ्यांसह आणि पोलीस प्रमुखांसमवेत नियमित आढावा बैठक घेऊन प्रकल्प विकास कामांना वेग देण्यावरती मुख्यमंत्र्यांनी भर दिला। सह्याद्रीवरती झालेल्या आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते। सामाजिक न्याय विभागाच्या 100 दिवसांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ हा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवण्यासाठी योजनांच्या सध्याच्या अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, अशा सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात। शासकीय वसतिगृह इमारतींची आवश्यक तिथे दुरुस्ती करावी, वसतिगृहांमध्ये सोयी वेळेत मिळतील याची खात्री करावी, तसेच त्यांची प्रवेश प्रक्रिया देखील ऑनलाईन करावी, जात पडताळणी देखील ऑनलाईन असावी। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी पोर्टल हे लवकरात लवकर सुरू करावं, असं मुख्यमंत्री म्हणाले। यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपस्थित होते। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य पेन्शन योजनेसाठी थेट लाभ हस्तांतरण तत्काळ लागू करण्याचे निर्देश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेत। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे। या प्रकल्पाचं काम वेगानं सुरू असून प्रकल्प विकासकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा बैठक घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत। या संदर्भातील अहवाल येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात यावा असं सांगण्यात आलंय। तसेच जलजीवन मिशन योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेमध्ये राज्याचा सहभाग अधिक दिसावा यासाठी योजनेची कामं मिशन मोडवरती करून ही योजना संपूर्ण लवकरच पूर्ण करावी आणि ती सौर ऊर्जेवरती आणावी। राज्यामध्ये निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती आणि निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याचा मूळ हेतून संजय गांधी निराधार योजना ही 1980 पासून राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत सध्या प्रति लाभार्थी 1500 रुपये एवढं अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतं। श्रावणबाळ ही महाराष्ट्र सरकारनं राज्यातील वृद्धांना आणि आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली पेन्शन योजना आहे। 300 ते 600 रुपये मासिक पेन्शन ऑफर करून 65 वर्ष ओलांडलेल्या व्यक्तींना मदत करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या सरकारी योजनांचे पैसे आता थेट बँक खात्यांमध्ये जमा होणार आहेत। त्यासाठी आता कुठेही हेलपाटे मारण्याची बिलकुल गरज नाही। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।